समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मैं नेहा। समाचार अब तक में आप सभी का स्वागत है। देखते हैं आज के कुछ मुख्य खबरें। नागपुर में एमएसएमई यानी सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यमों को प्रोत्साहन देने के लिए एक महत्वपूर्ण कदम उठाया जा रहा है। महाराष्ट्र उद्यमिता विकास केंद्र, नागपुर संभाग और महाराष्ट्र लघु उद्यम विकास निगम मुंबई के संयुक्त तत्वाधान में एक दिवसीय रैम प्रशिक्षण शिविर का आयोजन किया गया। महाराजा बाग के दीक्षांत समारोह हॉल में आयोजित इस कार्यक्रम में विश्व बैंक समर्थित भारत सरकार की योजना के अंतर्गत वित्तीय साक्षरता, सरकारी ई मार्केट प्लेस पोर्टल, डिजिटल ऋण आवेदन और SC, ST एवं महिला उद्यमिता के प्रति संवेदनशीलता जैसे विषयों पर विशेष प्रशिक्षण दिया गया। कार्यक्रम में नागपुर, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर, वर्धा और गढ़चिरौली जिलों के करीब 30 MSMI उद्यमियों को उद्योग विस्तार, नई पहलों और सरकारी योजनाओं की जानकारी दी गई। कार्यक्रम में प्रमुखता से MSME के सह संचालक डॉक्टर VR शिरसाट, व्यवस्थापक तथा उद्योग संचालक नागपुर विभाग के अनिल पाटिल, सिडबी के सहायक व्यवस्थापक SS लक्ष्मी, माहिती व जनसंपर्क अधिकारी विनोद रापतवार मौजूद थे। कार्यक्रम का उद्घाटन अपर विभाग आयुक्त डॉक्टर माधवी खोड़े चवरे के हाथों किया गया। वहीं राज्य समन्वयक अमृत प्रशिक्षण MCED के श्रीकांत कुलकर्णी द्वारा आभार प्रदर्शन किया गया। मी हेमंत वाघमारे, MCED विभागाचा विभागीय अधिकारी। माझ्यासोबत आहेत मिस्टर अनिल पाटील साहेब, व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र। माझ्यासोबत गोयल साहेब आहेत, ते NSIC कडनं आहे आणि आज या ठिकाणी रॅम रायझिंग एक्सलेटिंग दॅन MSME परफॉर्मन्स हा एक विभागीय लेवलचा प्रशिक्षण कार्यक्रम कॅम्प आज नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ महाराज बाग या ठिकाणी पार पडला। आज संपूर्ण विभागातून भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया या जिल्ह्यातून आणि नागपूरमधून साधारणपणे 400 ते 450 MSME या रॅम कॅम्पकरता उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय अप्पर विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी खोड़े चौरे महापरसे नागपूर विभाग तथा कुलगुरू नागपूर विद्यापीठ यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाला MSMEचे डायरेक्टर माननीय शिरसाट साहेब, या ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी, या ठिकाणी आमच्या जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री अनिल पाटील साहेब, NSICचे श्री गोयल साहेब, सिडबीच्या आमच्या लक्ष्मी मॅडम आणि विविध शासकीय डिपार्टमेंट आणि आमच्या उद्योजकांची स्टॉलसुद्धा या ठिकाणी 15 ते 20 स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहे शासकीय डिपार्टमेंटचे। आणि सोबतच हा उद्घाटन कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही 5 वाजेपर्यंत विविध 4 प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आम्ही यांना आमच्या तज्ज्ञांकडनं आम्ही त्यांना प्रशिक्षित करणार आहोत। आता यामध्ये एक जेम पोर्टलवर आहे, दुसरं फायनान्शियल नॉलेज आहे, तिसरं SC, ST महिला सेन्सिटायझेशन आहे आणि चौथं जे आहे फायनान्शियल मॅनेजमेंट। आता वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रशिक्षणामधून आपण त्यांना प्रशिक्षित करणार आहोत। याचे प्रमाणपत्रसुद्धा आम्ही MSSIDC, MCD या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत आणि हा आज या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळालेला प्रशिक्षण रॅम कॅम्प विभाग स्तराचा या ठिकाणी संपन्न झाला। त्यामुळे मी विभागीय अधिकारी म्हणून जे काही या ठिकाणी प्रतिसाद मिळालं त्या संदर्भात MSMEंना मी धन्यवाद देतोय, आजच्या गेस्टना या ठिकाणी धन्यवाद देतोय आणि पुढे सुद्धा, कारण की हा वर्ष MCEDचा आणि 37 वर्धापन दिन आमच्या 1 ऑक्टोबरला असतो MCEDचा आणि हा महिना टोटल आम्ही महिनाभर विविध प्रोग्रामच्या माध्यमातून आमच्या MCEDच्या वर्धापन दिन साजरा करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज विभागाचा आमचा रॅम कॅम्प या ठिकाणी यशस्वी झाला असे या ठिकाणी म्हणता येईल।